शेतकरी मित्रांनो, यावर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांची कापूस लागवड ही उशिरा झालेली आहे आणि या ठिकाणी जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची कापूस लागवड झालेली आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर दादालाड तंत्रज्ञानानुसार कापसाची लागवड केलेली असेल, म्हणजेच या ठिकाणी एकरी झाडाची जी संख्या असते ती आपण 10,000च्या वर या ठिकाणी ठेवलेली असेल, तर आपण कशाप्रकारे या ठिकाणी नियोजन करायचं आहे त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण 4-5 वर्षापासून घन लागवड या ठिकाणी करत आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी कापसामध्ये वेगवेगळ्या अंतरावर प्रयोग करून आपण त्या ठिकाणी निश्चितच कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आलेलो आहोत. तर शेतकरी मित्रांनो, यावर्षी आपली जी लागवड आहे ती 22-23 जून दरम्यान या ठिकाणी झालेली आहे. पाऊसच लेट पडल्यामुळं आपण या ठिकाणी लागवडीलासुद्धा या ठिकाणी लेट झालेलो आहोत. तर शेतकरी मित्रांनो, यावर्षीचा जो कापसाची लागवड आहे ती आपण या ठिकाणी 3x1 वर या ठिकाणी केलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, या अवस्थेमध्ये कापूस आता 15 ते 20 दिवसादरम्यान या ठिकाणी येत आहे आणि अशा अवस्थेमध्ये आपल्याला काही गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे. यामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये बरेचसे शेतकरी जी महत्त्वाची चूक करतात ती म्हणजे लवकरात लवकर गॅप फिलिंग करणे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या ठिकाणी आपले खाडे पडलेले आहेत ती लवकरात लवकर भरून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर आपला कापसाचं अंतर हे 3x1 असेल आणि जास्त प्रमाणात जर खाडे पडले तर त्या ठिकाणी आपलं एकरी झाडाची संख्या कमी होऊ शकते आणि जे आपण नियोजन करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला अडचण येऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला लवकरात लवकर गॅप फिलिंग करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तण नियंत्रण. तर शेतकरी मित्रांनो, कापसाचे पहिले 45 दिवस ही अतिशय महत्त्वाचे असतात. त्यामध्ये आपल्याला तण नियंत्रण करणं अतिशय महत्त्वाचं असतं. तर शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या कापसामध्ये या ठिकाणी उगवणपूर्व तणनाशक फवारणी केलेली होती आणि त्यामुळं आपल्याला पहिले 15 ते 20 दिवस या ठिकाणी खुरपणीची आवश्यकता पडली नाही, कारण की आपल्या या शेतामध्ये तण लागवडीच्या वेळेस उगवलेलं होतं आणि त्यामध्ये आपण उगवणपूर्व तणनाशक मारून या ठिकाणी तण कवर केलेलं होतं. तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपण उगवलेल्या तणासाठी व 1 महिनाभर नियंत्रण व्हावं यासाठी आपण 2 घटक या ठिकाणी मारलेले होते. आपण बूस्टरचं हेक व किफॉफ ही 2 तणनाशकं मारलेली होती. तर शेतकरी मित्रांनो, आपण कोणत्याही कंपनीचं या ठिकाणी औषध वापरू शकता जे आपल्याला योग्य वाटेल ते. किफॉफमध्ये क्विझोल्फॉफ इथाईल आहे आणि आपण हा जो घटक आहे तो देखील दुसऱ्या तणनाशकामध्ये देखील आहे, ते देखील आपण वापरू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, त्याचा फायदा असा झाला की त्या ठिकाणी आपल्याला जे उगवलेलं तण होतं ते या ठिकाणी कंट्रोल झालं आणि एक 15 ते 20 दिवस दरम्यान 60-70-80% आपल्याला त्याचे रिझल्ट मिळाले. तरीही शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये 100% नियंत्रण आपल्याला मिळालं नाही, हे देखील बाब अतिशय महत्त्वाचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्यांनी तणनाशक फवारणी केलेली नसेल त्यांनी तण विरहित शेत ठेवणं हे महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी आपण डवरणी करून खुरपणी केली तरी त्या ठिकाणी आपलं तण हे निश्चितच नियंत्रणात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये महत्त्वाचं नियोजनामध्ये तिसरं जे महत्त्वाचं नियोजन आहे की आपल्याला जी कापसावरची फवारणी आहे, पहिली फवारणी आपल्याला कमीत कमी 30-35 दिवस तरी शेतकरी मित्रांनो घ्यायची नाही. आवश्यकता फार असेल तरच पहिली फवारणी घेणं महत्त्वाचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपली जी मित्रकीड असते ती देखील आपली पहिली फवारणी जर आपण लवकरच केली तर निश्चितच ती मरून आपल्याला त्या ठिकाणी दुसऱ्या फवारणी लवकर करावी लागते.
तर शेतकरी मित्रांनो, नंतरच्या फवारणीमध्ये आपल्याला जो कालावधी आहे तो देखील आपला लवकरच येतो आणि आपल्या कापूसच्या पिकावर विशेषतः लवकर फवारणी केल्यानंतर दुसरी फवारणी आपल्याला लवकर करावी लागते, रोगराई जास्त येते. त्यामुळं या ठिकाणी पहिली फवारणी जेवढं आपल्याला लेट करता येईल तेवढी आपण करावी. कारण की पहिल्या फवारणीमध्ये आपण चांगल्या दर्जाचं या ठिकाणी कीटकनाशक जर वापरलं तर कितीही आपलं या ठिकाणी रोग पडला तरी आपण ती कवर करू शकतो पहिल्या फवारणीमध्ये. त्यामुळे शक्य होईल तेवढं पहिले 30, 32, 35 दिवसापर्यंत आपण फवारणी बिलकुल त्या ठिकाणी करू नये. फारच आवश्यकता असेल तर आपण त्या ठिकाणी करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, हे या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट जर बघायला गेलं तर आपल्याला गळफांदी या ठिकाणी खुडायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, यावर्षी कमी पावसाचं वर्ष असल्यामुळं घन लागवड ही बऱ्यापैकी फायदेशीर ठरते. हा आपला अनुभव आहे आणि तो आपण मागच्या 2-3 वर्षाचे जर आपण सबस्क्रायबर असाल तर आपल्याला माहीतच आहे की 2023 साली आपण एकरी 14 क्विंटलपर्यंत या ठिकाणी उत्पादन घेतलेलं होतं. तर शेतकरी मित्रांनो, कमी वर्षाच्या पावसामध्येच आपल्याला घन लागवड ही फायदेशीर ठरते. जास्त पावसाचं जर वर्ष असेल, लाल निना स्थिती जर असेल तर त्या ठिकाणी आपण जास्त अंतर घेऊनच त्या ठिकाणी लागवड करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, यावर्षी आपण 2 अंतर घेतलेली आहेत. एक म्हणजे 3x1 आणि 4x1.25 फुटावर या ठिकाणी आपण लागवड केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण अशा प्रकारे नियोजन सध्याचं करू शकता. 30, 32, 35 दिवसानंतर आपण फवारणीविषयी व त्या ठिकाणी दादालाट तंत्रज्ञानानुसार जो आपण कापूस केलेला आहे त्याच्यामध्ये गळफांदी खुडणीचं नियोजन करणार आहोत. त्याचे देखील व्हिडिओ आपण सविस्तर या ठिकाणी सांगणारच आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपण 4x1.25 जे अंतर घेतलेलं आहे त्या प्लॉटमध्ये आपण आता जे खत नियोजन करणार आहोत ते 25 ते 30 दिवसादरम्यान पहिलं खत नियोजन करणार आहोत. आणि दादालाट तंत्रज्ञानानुसार केलेल्या कापसामध्ये आपण त्या ठिकाणी पहिले जे खत नियोजन आहे ते लागवडीच्या अगोदर या ठिकाणी केलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण नियोजन करू शकतो. आणि जो दुसरा डोस आहे तो 3x1च्या कापसामध्ये आपण 30 ते 32 दिवसादरम्यान या ठिकाणी देणार आहोत. तर तो त्यावेळी आपण निश्चितच त्याविषयीचा व्हिडिओ टाकणार आहोत. त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच सबस्क्राईब चॅनलला करून संपूर्ण व्हिडिओ आपले बघू शकता. यावर्षी आपण सोयाबीनमध्ये देखील बैलावरच्या पेरणी यंत्राच्या सहाय्यानं या ठिकाणी खताची पेरणी करून त्या ठिकाणी सरी पाडलेली आहे. आणि एक वेगळा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलेला आहे. त्याचे देखील व्हिडिओ सविस्तरपणे येत राहतील. आणि कमी खर्चामध्ये आपल्याला कशा प्रकारे नियोजन करायचं आहे ते देखील आपण त्या ठिकाणी सांगतच राहू. नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.